हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चॅप्टर नंबर 4 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुमच्याशी डिस्कस करणार आहे फॉर क्लास 12 सायन्स महाराष्ट्र स्टेट बोर्ड. आता इथे तुम्हाला स्क्रीनवर काही क्वेश्चन्स दिसतील. मी असं कुठेही म्हणत नाहीत की हेच क्वेश्चन रिपीट होतात म्हणून, पण अशा प्रकारचे सिमिलर क्वेश्चन्स आपल्याला येऊ शकतात. तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चॅप्टर 6 मार्क्स साठी एक्झामला आहे. तर पहिला क्वेश्चन बघा, मार्च 20च्या पेपरमध्ये फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x² + 4xy - 3y² इज इक्वल टू 0. मार्च 20ला 2 मार्कासाठी विचारलाय. त्याच पेपरमध्ये आपल्याला एक थिअरी क्वेश्चन विचारलाय, प्रूव्ह दॅट होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 in x and y, that is ax² + 2hxy + by² is equal to 0 represents a pair of line passing through the origin if h² - ab greater than 0. मार्च 20ला 3 मार्कासाठी हा प्रश्न विचारला गेलेला होता. त्याच्यानंतर find the value of k if 2x + y is equal to 0 is one of the lines represented by 3x² + kxy + 2y² is equal to 0. मार्च 22 2 मार्कासाठी विचारला आहे. if the angle between the lines represented by ax² + 2hxy + by² is equal to 0 is equal to the angle between the lines represented by 2x² - 5xy + 3y² is equal to 0, then show that 100 into the bracket h² - ab is equal to a + b². मार्च 22 2 मार्कासाठी विचारला गेलेला आहे. हा 3 मार्कासाठीच विचारलेला आहे मार्च 22 ला. नंतर if ax² + 2hxy + by² is equal to 0 represent a pair of lines a and h² is equal to ab not equal to 0, then find the ratio of their slopes. मार्च 23 2 मार्कासाठी विचारला. आणि 6th one, if theta is the angle acute angle between the lines represented by ax² + 2hxy + by² is equal to 0, then prove that tan theta is equal to mod of 2 √h² - ab divided by a + b. मार्च 23 3 मार्कासाठी हा प्रश्न आपल्याला त्यांनी विचारलेला आहे. तर तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक पेपरमध्ये 2 प्रश्न आलेले आहेत, एक 2 मार्काला, एक 3 मार्काला. आणि जनरली 3 मार्काचा जो प्रश्न आहे हा थिअरी क्वेश्चन आहे. म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये जर आपण थिअरी क्वेश्चन जर चांगल्यापैकी रेडी केले तर आपल्याला 3 मार्काचा एक प्रश्न आरामात सुटेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनेल शेअर करायला मित्रांबरोबर विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण एकदा आपलं 12th एक्झाम झाली की मी CETचे पण क्वेश्चन्स इथे डिस्कस करायला घेणार आहे मित्रांनो. ओके, तो थँक्स फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ.